नमस्कार मंडळी, मी ओमकार सावी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मी आलोय कोकणात शिमगोत्सवासाठी। अर्थातच शिमगा म्हटलं की आपल्याला आपलं कोकणातलं गाव आठवतंच। पालखी, माड उचलणे, विविध प्रकारचे नृत्य, तर हे सगळं कल्चर जे आपल्या कोकणातलं शंकासूर, तर हे सगळं जे कल्चर जे आहे ते एक्सप्लोर करायला खूप मजा येते शिमग्याला खास करून। त्यामुळे चाकरमणी आतुरतेने गावाला वळतात शिमगोत्सव साजरा करायला। तसंच आम्ही सुद्धा आलेलो आहोत, गावाला पोचलेलो आहोत, तयार वगैरे झालेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या सानेवर। मालगुण गावचा जो शिमगा आहे तुम्हाला तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी रेडी झालेलो आहोत सगळे आणि आमच्या वाडीत जे काही मंडळी आहेत ते सगळे आता फटाफट रेडी होतात आणि हळूहळू 10 वाजेपर्यंत सानेवर जातात। तुम्हाला थोडा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल ढोल वगैरेचा, तर तिकडे कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आता आपण पण सगळे तयार झालेलो आहोत। तर जाऊया आणि बघूया शिमगा 2025 मालगुण। चालवा तिकडे सानेवर चाललाय, ते पण गेले आता दीपक काका वगैरे। आम्ही येतो मागून, कधी येतो आहे का आता निघालो। गाडी दिली का? गाडी लावायला जागाच नाही। हॅपी होळी बोल माझ्या ऑडियन्सला। हॅपी होळी, हॅपी शिमगा। आता सगळे रेडी झालेले आहेत, तिकडे पण बघू शकता काका वगैरे सगळे रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही चाललोय सानेवर। गाड्या बघा मित्रांनो, MH01 असे सगळे मुंबईकर सगळे आलेले आहेत। MH08 हा गावकरीच आहे, हा MH02 आहे, असे बरेच सारे ते गाड्या असे आलेले आहेत। येणार ना आई दुपारची वेळ झालेली आहे, रामाचा पार झालेली आहे, एक चतुर्शीबाई उभी राहिलेली आहे, कशा तुझ्या नावाचा शेडा उभा राहिलेली आहे। काय तू मान्य करून घे, टकापटका बंद कर, किसकोन मोडून काढ, चुकवास बसीस कर, काटाकुडा नाहीसा करून टाक, इथल्या जागेवली संवाद घाल, त्या झालार्थी संवाद घाल, त्या कुलगती संवाद घाल, त्या महापुरी संवाद घाल, तू पाच कार्य समाज घे, तुझ्या नावाचा शेडा राहिलेला आहे। इथं रोख कार्य ठेवलाय प्रत्येक याच्यामध्ये सर्व चोऱ्या बाऱ्या होता, त्याचं रोख कार्य ठेवलेला आहे, हा तो मान्य करून घे। कोण ऑफिस काजू सर्व चोरीबाजी करेल, कोणता हे असेल त्याला इथं छाट्याखाली पकडून आण, हे पत्र समजून घे, चुकवास बसीस कर आणि नागरिकचं पावन करून घे आणि सर्व समिती रखवाली धरून हे दंडिका माते की जय।
खाली. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय मालगुंड गावच्या फेमस अशा वैभव हॉटेलमध्ये नाश्ता करायला. आजकाल वैभव हॉटेल खूप फेमस झालं आहे. बरेच सारे रील्समध्ये तुम्ही बघितलं असेल. मी सुद्धा तुम्हाला ते दाखवतो बरं का. आम्ही खूप पहिल्यापासून इकडे खातोय. हे आपलं हॉटेल वैभव आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय फिशिंगला, म्हणजे मासे पकडायला आमच्या तिवरी बंदर या बीचवर. ते दे इकडे, ते दाखव जरा. हे आमचं इक्विपमेंट आहे. तर फिशिंग रॉडने आम्ही कधी मासे पकडले नाहीत. आम्ही फर्स्ट टाइम करतोय एक्सपेरिमेंट. तर मासे भेटतीलच असं काय गॅरंटी नाही. भेटले तर चांगली गोष्ट आहे, नाही तर आपल्याला एक मेमरी म्हणून आपण त्याला जीव. तिवरी बंदरला आपण फायनली आलेलो आहोत. उड़ीसा मागे हो. अभी आपण यहाँ पर अपना लक आजमाएंगे. ना इजी आहे, काय नाही एवढा विषय. काय नाही, काय त्याला होल नाही आहे. होल नाही यश. तीन चार अटेम्प्ट झाले आमचे. अजूनपर्यंत एक पण मासा नाही मिळालाय. घरी आमची मोठी पडते आणि मासे छोटे पडतात. शक्य आता शक्य बघा. आता तुम्हीच करायचं. आता इथे गुंतागुंती झालेली आहे. एवढा कट मारा आणि त्याला गाठ मारूया. दोस्तो आपला हिट गेला असता. देख सकते हो इच्छा गावात. भाई मला नको मासे, मी व्हेजिटेरियन होईल. एक वर्ष मासे नाही खाणार मी, पण ही गुंतागुंती नको बाबा. पप्पा अडकलेत घरीला. जबरदस्त फर्स्ट एक्सपिरियन्स. तुमच्या हस्ते उद्घाटन होईल असं वाटतंय. तर बघूया. एक पण नाही भेटला का. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली फिशिंग झालेली आहे. आणि काय बोलणार, नाही मिळाले अर्थातच मासे आम्हाला, पण एक एक्सपिरियन्स होता तो आम्ही घेतला. नेक्स्ट टाइम अजून जोरात येऊ आणि अजून जोरात मासे पकडायची जी आहे ट्रेनिंग घेऊ. फिलहाल आपला शिमगा झाला, फिशिंग झालं. आता बघूया पुढे आपण काय काय करू. एकाच ब्लॉगमध्ये सगळं घेतो मी. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 10.
आणि सानेवर आमच्या नमन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर आता आपण जाऊया नमन बघायला. अभिदादाची एंट्री झालेली आहे फायनली आपल्या नमनाला. आता आम्ही जातोय नमन बघायला सानेवर. चला. तर इकडे किमया आणि प्रार्थना आलेले आहेत. तर किमया कसं वाटतं तुला मालवणला येऊन परत? छान वाटलं. छान वाटतंय? हो. तुला कसं वाटतंय? खूपच जास्त छान वाटलं. तर हे आपल्याला जॉईन झालेले आहेत आपल्या ट्रिपमध्ये, या ब्लॉगमध्ये. तर अशा प्रकारे पब्लिक गाडीमध्ये पॅक आणि सगळे चाललेत नमनला. पब्लिक बसलेली आहे. रुमाल पण टाकलेला काल आमचा नमनचा कार्यक्रम जो आहे जरा 12 वाजेपर्यंत चालला आणि 12 वाजता आम्ही घरी आलो, झोपलो. छान होता. आम्ही कलाकृतीला खाली माणसं आहेत अजून पण, ते बघून आता आम्ही चाललोय फ्रेश होऊन एका नवीन ठिकाणी. आता आम्ही आरेवाली बीचला आलेलो आहोत. तर फायनली आता आम्ही आलो आहोत श्री काल भैरव मंदिर रत्नागिरी. इथे खूप फेमस मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. तर हे खूप जुनं असं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम शांत आहे. आतमध्ये पण एकदम मस्त आहे. कौलं वगैरे लावलेत आणि इथेच सुद्धा आपल्याला काही पुरातन अशा स्कल्पचर्स बघायला मिळत आहेत. हे बघू शकता तुम्ही, इथे काहीतरी असं देवीचं होतं पण ते अर्धवटच आहे, म्हणजे असं मिळालेलं आहे हे पुरातन काळातलं.
ह्या किल्ल्यावर बरेच सारे बुरुज आहेत मित्रांनो, रत्नदुर्ग किल्ल्यावर. आणि हा किल्ला खास करून पैरेदारीसाठी बांधला होता. शत्रूंवर समुद्रमार्गे जे शत्रू येणार असेल तर महाराजांनी त्यासाठी हा बांधला होता, जेणेकरून इकडे देखरेख केली जाईल. आता आम्ही ते बसलो आणि त्यांना हवा येते आणि बाजूला अथांग महासागर. तर आता फायनली आमचा रत्नदुर्ग किल्ला फिरून झालेला आहे आणि खूप ऊन होतं, त्यामुळे फारसं काय जास्त एक्सप्लोर करता नाही आलं. आता आम्ही जातोय घरी, त्यानंतर मग संध्याकाळी जाऊन गणपतीपुळ्यात दर्शन घेऊ. तर आता आम्ही आलोय श्री क्षेत्र गणपतीपुळ्यात. आता बोललो जाता जाता आपल्या बाप्पाचं दर्शन नाही घेतलं तर आपला प्रवास अधुरा राहील. शिमग्यानिमित्त आलो होतो, तर आता हा आपला आय गेस लास्टचा ट्रिप असेल गणपतीपुळ्याचा, तो आता आपण करतोय. संध्याकाळी आलोय बीचला, कारण का 7 वाजताची आरती असते ती आपल्याला मिळेल. Finding the ways with Omkar. अशा प्रकारे इथे मॅच सुरू आहे आणि अर्णवनी आणले रॅकेट आणि आम्ही खेळतोय. आणि अर्णव थँक्स टू ब्रिंगिंग द रॅकेट. तर मित्रांनो, हाच होता आजचा आपला व्हिडिओ शिमग्याचा. आपण गावाला आलो आणि शिमगोत्सव साजरा केला. तर छोटीशी ट्रिप होती, वेळ मिळाला तर आलो आणि देवाच्या कृपेने दर्शन पण झालं, छान टाईम स्पेंड करता आला. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटूया वन्स अगेन.